आज आपण पौष्टिक डिश बनवत आहे। आपल्याला यापासून प्रोटीन भेटणार। 2 साहित्य वापरत आहे। आधी आपण ग्रीन चटणी बनवूया। लसूण घेतलेला, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना घेऊया। 15-16 पानं घेतलेले आहे। यामध्ये शेव टाकूया। बारीक शेव घेतलेला आहे। निंबू, काळा नमक, साधा मीठ आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। थोडेच फिरवून घेतलेले। पुन्हा यामध्ये मी आईस क्यूब टाकलेला आहे। आईस क्यूब टाकल्याने चटणी काळी पडत नाही। बघा, छान अशी चटणी बनलेली आहे। आता आपण डिश बनवूया। ही डिश सोयाबीन वड्या आणि पनीरपासून बनलेली आहे। पौष्टिक अशी आज आपण डिश बनवत आहे आणि खूप कमी तेलाचा वापर करत आहे। सोयाबीन वड्या मी गरम पाण्यामध्ये 1 तास भिजण्याकरिता ठेवलेल्या। बघा, छान असं फुलून आलेल्या आहे। गरम पाण्यामध्ये भिजण्याकरिता ठेवलेल्या। आता आपण पाणी काढून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये सोयाबीन वड्या घेऊया। यामध्ये मी पनीर घेत आहे। पनीर बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला पनीर घेतलेला आहे। 1-2 हिरवी मिरची घेतलेली। हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। आलं घेतलेलं आहे। लसूण आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। बघा, छान असं बारीक झालेलं आहे। आता आपण एका पॉटमध्ये काढूया। यामध्ये टाकूया कांदा, गाजर घेतलेला आहे। गाजर बारीक किसून घेतलेला। गाजर, कांदा, इथे मी लाल तिखट घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, थोड्याच प्रमाणात हळद आणि गरम मसाला। आपण पूर्ण मसाला जे आपण मिश्रण बनवून घेतलेला आहे त्यामध्ये टाकूया। बेसन टाकत आहे। पाऊण वाटी बेसन घेतलेला आहे। बेसन टाकल्याने आपण जी डिश बनवत आहे त्याला छान बाइंडिंग येणार। मसाला आहे तो आपण डिश बनवणार तेव्हा पसरणार नाही। छान अशी बनणार डिश गोल गोल आकार देऊन। यामध्ये टाकूया कोथिंबीर। पौष्टिक डिश आहे आणि सहज ही डिश आपण खूप कमी साहित्यामध्ये बनवू शकतो आणि इथे खूप कमी तेलाचा वापर करत आहे। डीप फ्राय नाही करणार आहे आपण। छान असं पूर्ण मसाला आता मिक्स करून घेऊया। बघा, छान असं मिक्स करून घेतलेला आणि आता आपण डिश बनवूया। थोडंच हाताला तेल घ्यायचं आणि गोल गोल आकार देऊन किंवा तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो देऊ शकता। चौकोनी आकार, मी इथे गोल आकार देत आहे आणि डिश बनवून घेत आहे। थोडंच हाताला तेल घेतलेलं आणि छानशी डिश बनवत आहे। आजची डिश ही ज्यांना डाएट वगैरे करायचं असेल ते ही डिशला बनवू शकतात। ही डिश पौष्टिक पण आहे। बघा, छान असं या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे। पनीर आणि सोयाबीन वड्यापासून आपल्याला प्रोटीन भेटत असते। तर बघा, आज आपण जास्त तेलामध्ये डीप फ्राय न करता छान अशी डिश बनवत आहे। कढई घेऊया। कढईमध्ये थोडंच तेल टाकलेलं। मी ते थोड्या प्रमाणात तेल घेतलेलं। नंतर मी तुम्हाला काहीच तेल न घेता ही डिश छान अशी फ्राय करून दाखवणार आहे। थोडंच घेतलेलं तेल आणि छान असं आता आपण डिश फ्राय करून घेऊया।
ज्यांना रोज डाएटमध्ये काय बनवायचं प्रश्न पडत असेल त्यांनी ही डिश नक्की बनवून बघा. पौष्टिक पण आहे आणि पटकन बनतं. छान अशी डिश मी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे. नंतर मी काहीच तेलाचा वापर न करता फक्त 2 थेंब तेल घेतलेलं आणि त्यामध्ये ही डिश फ्राय करून घेतलेली आहे. किंवा डोसा बनवत असतो त्या पॅनमध्ये पण आपण ही डिश छान अशी शॅलो फ्राय करू शकतो. बघा, छान असा रेड कलर येतपर्यंत आपल्याला डिश फ्राय करून घ्यायची आहे. पौष्टिक अशी डिश आपण 2 साहित्य वापरून आज बनवत आहे. बघा, आता थोडंच तेल आहे कढईमध्ये, त्यामध्येच आपण डिश फ्राय करून घेत आहे. या पद्धतीने पण खूप कमी तेलाचा वापर करून आपण ही डिश बनवू शकतो. ज्यांना शॅलो फ्राय पण नसेल करायचे त्यांनी 2 पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच तेल टाकून ही डिश फ्राय करू शकतो. पौष्टिक अशी डिश आपण छान अशी बनवलेली आहे. ग्रीन चटणी, सॉस किंवा दही यासोबत ही डिश खाण्याकरता खूप छान लागत असतं. किंवा या पद्धतीने डिश खाण्याकरता घेतली तरी चालेल. फक्त डिश खाण्याकरता घेतली तरी छान लागत असतं. ही डिश नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप सोपी पद्धतीने आज आपण पौष्टिक अशी डिश बनवलेली आहे. पटकन अशी पौष्टिक डिश बनवून तयार आहे. बनवून बघा. बाय बाय.